चला तर मैत्रिणींनो, आज बनवणार आहोत आपण तुरीच्या दाण्यांची भाजी। तर तुरीची भाजी पण म्हणू शकतो। तर मैत्रिणींनो, रात्री तूर भिजत घातली होती आणि आता सकाळी कुकरला मीठ टाकून 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, म्हणजे भाजी ती लवकर शिजेल म्हणून। तर आता मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल घातलं आणि तेलात जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी घातली आणि कांदे परतून घेणार आहे। कांदे चांगले परतल्यावर त्याच्यात टोमॅटो घातले। टोमॅटो पण चांगले शिजेस्तोवर परतून घेणार आहे। हा ताटली जो तुम्हाला मसाला दिसतोय त्याच्यामध्ये मी कांदे, शेंगदाणे, तीळ आणि फुटाणे डाळ, त्याच्यामध्ये 10-12 लवंग, 10-12 मिरी आणि मसाल्यातले 2 वेलदोडे, परत त्याच्यात धने आणि चांगलं भाजून घेतलं त्याला। त्या भाजल्यानंतर त्याला गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच्यामध्ये लाल चटणी, आपल्याला जेवढे तिखट लागेल तेवढे लाल तिखट, हिंग, हळद आणि जिरे सुद्धा भाजून घेतलं होतं। असं मिक्स करून मिक्सर मधून दळून घेतलेलं होतं आणि एक डब्यामध्ये मी भरून ठेवते। हा मसाला आपल्याला 15 दिवस 1 महिना राहिला तरी खराब होत नाही। फक्त भाजताना थोडंसं तेल वापरायचं, लसूण सुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि तोच मसाला मी याच्यात वापरते। तर मी तो मसाला चांगला परतून घेतला कांदे टोमॅटो मध्ये आणि ती शिजवलेली तूर टाकली आहे आता कढईमध्ये। आणि आधी तूर शिजवताना मीठ घातलं होतं म्हणून आता चवीप्रमाणेच मीठ घालते आणि त्याला चांगली एक उकळी येऊन देते। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता वरून घातली मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली चमचमीत झणझणीत तुरीची भाजी तयार।